मी संसार माझा रेखिते या मालिकेत सध्या धक्कादायक घडामोडी पाहायला मिळत आहेत. मागील काही भागांपासून अनुप्रियावर होणारा मानसिक आणि शारीरिक छळ प्रेक्षकांना पाहायला मिळत होता. अखेर या सगळ्या प्रकारानंतर अविनाशला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मात्र अटक झाल्यानंतर कथेला आणखी एक अनपेक्षित ट्विस्ट मिळाला आहे. मालिकेत पाहायला मिळतं की अविनाशला अटक झाल्यानंतर अनुप्रिया पूर्णपणे हादरून जाते. जरी तिने अनेकदा अविनाशच्या वागण्यामुळे त्रास सहन केला असला तरी तिच्या मनात अजूनही त्याच्याबद्दल भावना आहेत. त्यामुळे ती अविनाशला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ती पोलिसांसमोर सांगते की माझ्या नवऱ्याने काहीच चुकीचं केलं नाही, कृपया त्यांना सोडा. अनुप्रियाचा हा निर्णय पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. पण त्याचवेळी कथेत आणखी एक मोठा ट्विस्ट येतो. अनुप्रियाचे बाबा थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतात आणि ते अविनाश विरोधात गंभीर आरोप करताना दिसतात. ते पोलिसांना सांगतात की लग्न झाल्यापासून अविनाशने अनुप्रियाचा सतत छळ केला आहे. फक्त मानसिकच नाही तर शारीरिक त्रासही दिला आहे. इतकंच नाही तर एका रात्री तिला जंगलात एकटीला सोडून दिल्याचाही धक्कादायक खुलासा ते करतात. त्यामुळे आता अविनाशला कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी भूमिका अनुप्रियाचे बाबा घेतात. अनुप्रियाच्या बाबांनी अविनाश विरोधात साक्ष देण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता प्रकरण आणखी गंभीर बनलं आहे. एका बाजूला अनुप्रिया आपल्या नवऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसऱ्या बाजूला तिचेच बाबा न्याय मिळवण्यासाठी ठामपणे उभे राहिले आहेत. त्यामुळे आता अनुप्रिया नेमका कोणाचा साथ देणार? ती अविनाशला वाचवण्यात यशस्वी होणार का? की अविनाशच्या आयुष्यात आता आणखी मोठं संकट येणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. काहींना अनुप्रियाने स्वतःसाठी आवाज उठवावा असं वाटत आहे, तर काहींना तिचं नवऱ्यावरचं प्रेम योग्य वाटत आहे. त्यामुळे आगामी भागांमध्ये अनेक मोठे खुलासे आणि धक्कादायक वळणं पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आता अनुप्रियाचा पुढचा निर्णय नेमका काय असणार आणि अविनाशचं भवितव्य काय ठरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बज मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.